हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. जय खानदेश सगळ्यांना. तुमच्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग आज आपण गुढीपाडव्याची माहिती घेऊया आणि गुढी कशी उभारावी तेही समजून घेऊया. तर गुढीपाडवा किंवा गुढी उभारण्यासाठी आपल्याला कोणते कोणते साहित्य लागणार आहेत ते आधी बघून घेऊया. आपल्याला त्यासाठी श्रीफळ लागणार आहे, कडुलिंबाचा पाला लागणार आहे, साखरेची माळ आणि हळदी, कुंकू, कापूर, धूप, तांब्याचा कलश लागणार आहे, एक दिवा लागणार आहे आणि प्रसाद म्हणून आपल्याला गूळ, कडुलिंबाचे फुलं, त्याच्यामध्ये ओवा वगैरे, हिंग असं सर्व नैवेद्य लागणार आहे. फुलमाळ लागणार आहे आपल्याला. चला तर मग आता गुढी कशी उभारावी तेही जाणून घेऊया. आधी आपण एक पाट घ्यायचा आहे आणि पाटावरती छान लाल कापड, लाल वस्त्र आपण ठेवून घ्यायचं आहे. आपण कोणतंही कार्य करण्याच्या वेळेस दिवा प्रज्वलित करत असतो. त्यासाठी आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्याखाली अक्षदा टाकायच्या आणि नंतर आपण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. शुभ कार्य करण्याच्या वेळेस आपण दिवा हा प्रज्वलित करत असतो, जेणेकरून आपलं जे कार्य होणार असतं ते शुभ व्हावं म्हणून. आता दिव्याला आपण छान गंध, अक्षदा सर्व वाहून घ्यायचे, फुलं वाहून घ्यायचे आहेत. आपल्याला गुढीपाडवा उभारण्यासाठी एक बांबूची काठी लागत असते. तर ही बांबूची काठी घेतलेली आहे, तिला छान धुवून घ्यायची आहे. नंतर मग कापडाने आपण छान पुसून घ्यायची आहे. बांबूचीच काठी गुढीपाडव्यासाठी लागत असते. तर आता आपण तिला हळदी कुंकूने छान रेषा ओढून घेणार आहेत या पद्धतीने आणि आपण चंदनाचेही बोटाच्या रेषा ओढून घेणार आहोत. सगळ्या काठीला छान अशा पद्धतीने रेषा ओढून घ्यायच्या आहे. बांबूची काठीला रेषा ओढल्यानंतर आपण जो तांब्याचा कलश घेतलेला होता त्यालाही आपण त्यावर स्वस्तिक आणि 5 रेषा लाल कुंकुवाच्या बोटाने ओढून घ्यायच्या आहे. कोणतेही कार्य करण्याच्या आधी आपण स्वस्तिक काढत असतो. स्वस्तिक हे शुभचिन्ह आहे कोणत्याही शुभ कार्यासाठी, म्हणून आपण कोणत्याही गोष्ट करण्याच्या आधी आपण स्वस्तिक हे चिन्ह काढत असतो. स्वस्तिक काढल्यानंतर जे मधलं स्थान असतं ते ब्रह्मस्थान असतं, तिथं हळदी कुंकू वाहायला विसरायचं नाही. तर अशा पद्धतीने छान स्वस्तिक काढून घेतलं आहे मी. पहा, आता आपण ज्यासाठी आपण हा कलश घेतला होता, आधी आपण गुढीसाठी जी साडी घेतलेली होती, साडी निवडताना कधीही आपण केशरी किंवा भगवा कलरचीच साडी निवडायची. तुमच्याजवळ भगवा कलरची नसेल तर तुम्ही छान लाल कलरही निवडू शकतात. आता बांबूला छान बांधून घ्यायचे आहे सुतळीच्या दोऱ्याने आणि नंतर जो कलशाला आपण स्वस्तिकच्या रेषा ओढलेल्या होत्या त्याही तो कलश आपण ठेवून घ्यायचा आहे आणि जे कडुनिंबाचे पानं होते तेही लावून घ्यायचे आहे. त्याला फुलमाळ लावून आणि जी साखरेची माळ बनवली होती आपण, तीही आपण लावून घेणार आहोत. कडुलिंबाच्या पाल्याने जे पूजा झाल्यावरती हाच कडुलिंबाचा पाला आपण तिजोरीमध्ये किंवा जे आपण साठवणुकीचे धान्य असतं त्यामध्ये ठेवू शकतो. तर अशा पद्धतीने आपण गुढी उभारून घ्यायची आहे आणि सर्व आपण ठेवून घ्यायचं आहे. नंतर आपण जिथे पाट रचला होता त्या ठिकाणी छोटीशी रांगोळी काढून घ्यायची आहे. कोणतेही कार्य करण्याच्या वेळेस आपण छोटीशी रांगोळी काढत असतो, जेणेकरून मन प्रसन्न होत असे. गुढीपाडवा हे नवीन वर्षाची सुरुवातीला असतं. चैत्र महिन्याच्या सुरुवातीला पहिलाच दिवस हा गुढीपाडव्याचा असतो. म्हणून आपण नवीन गहू आल्यावरती त्याचा नैवेद्य गुढीपाडव्याच्या दिवशी बनवत असतो. आम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य करत असतो आणि तोच गुढीला नैवेद्य दाखवतो. काही भागांमध्ये गुढी सायंकाळी उतरली जाते, पण आमच्या भागांमध्ये म्हणजे खानदेशात आम्ही जेव्हा नैवेद्य दाखवतो त्याच वेळेस गुढी उतरवून मग नैवेद्य दाखवला जातो. काही भागांमध्ये श्रीखंड पुरीचाही बेत बनवला जातो. तर अशा पद्धतीने छोटीशी रांगोळी काढून घ्यायची आहे आणि जो गूळ आणि कडुलिंबाचा पाला वगैरे आपण जो प्रसाद बनवला होता याचाही प्रसाद आपण वाटून घ्यायचा आहे. यामुळे आपल्याला उन्हाळा जाणवत नाही, म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी हा प्रसाद खास करून वाटला जातो.
आणि जी साखरेची माळ आपण बनवलेली होती तीही प्रसाद म्हणून लहान पोरांना किंवा आपण सगळ्या मंडळींना देऊ शकतो. म्हणून आपण ह्या पद्धतीने साखरेची माळ ओवून घ्यायची आहे आणि प्रसाद म्हणून वाटायची आहे. वर्षाचा निघणारा जो सुरुवातीचा गहू असतो त्याचा नैवेद्य आम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य बनवत असतो. तर अशा पद्धतीने आपण गुढी उभारून त्याची पूजा साग्रसंगीत अशी पूजा करून घ्यायची आहे. पहा तर आपली मग गुढीपाडवाची पूजा आपली झालेली आहे आणि आजची पूजा तुम्हाला कशी वाटली तेही नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नेसून साडी माळून गजरा उभी राहिली गुढी, नववर्षाच्या स्वागताची ही तर पारंपरिक रूढी. रचल्या रांगोळ्या दारोदारी, नटले सारे अंगण, प्रफुल्लित हो तुमचे जीवन.